नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 25 मे ते 31 मे 2025 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। गेल्या आठवड्यातील व्हिडिओला देखील तुम्ही भरपूर लाईक, भरपूर व्ह्यूज आणि कॉमेंट देखील केल्यात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। तसेच फटाफट राशी भविष्य म्हणजेच 12 मिनिटात 12 राशींचे राशी भविष्य या व्हिडिओला देखील तुम्ही 1100पेक्षा जास्त व्ह्यूज दिल्यात, त्याबद्दल देखील तुमचे सगळ्यांचे आभार। अशीच तुम्ही प्रतिक्रिया देत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा। मला सबस्क्रायबरची खूप गरज आहे, तेव्हा कृपया चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही लाईक, व्ह्यूज आणि सबस्क्राईब करता, त्यामुळेच मला नवीन उत्साह अधिक चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी मिळतो। त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार। व्हिडिओला सुरुवात करतो। सर्वप्रथम गजाननाचे स्मरण करतो। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, मंगलमूर्ती मोरया। येणारा आठवडा सर्व प्रकारच्या राशीच्या जातकांना माझ्याकडून शुभकामना। येणारा आठवडा तुम्हाला आरोग्य संपन्नता देणारा, आर्थिक स्वातंत्र्य देणारा तसेच आनंददायक जावो या शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून काही चढ उतार अनुभवास येण्याची शक्यता आहे। तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल, मात्र रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे। काही जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, जेणेकरून समस्या वाढणार नाही। जास्त थकवा येणारी कामं शक्यतो या आठवड्यात टाळलेली बरी। तसेच खाद्यपदार्थांमध्ये तेलकट पदार्थांचे व मसालेदार पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करा व घरगुती जेवणाला प्राधान्य द्या। दातांच्या समस्यांमुळे मानसिक ताण येऊ शकतो, तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या। वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या आणि वेगाने वाहन चालवणे शक्यतो टाळा। तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा आणि तुमचं नेतृत्व कौशल्य हे कौतुकास पात्र ठरतील। नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांना प्रभावित करण्यात यश मिळेल आणि पदोन्नतीची देखील शक्यता आहे। जुनी, रेंगाळलेली आणि अपूर्ण कामे या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। व्यावसायिक भागीदारांशी चांगला समन्वय ठेवाल, अन्यथा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार ठेवा। आर्थिक आघाडीवर हा आठवडा मेष राशीच्या जातकांना सकारात्मक असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी देखील तुम्हाला ह्या आठवड्यात उपलब्ध होऊ शकतात, मात्र त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा। अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। धनहानी होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक गुंतवणूक टाळा। आठवड्याच्या शेवटी व्यापारिक यश मिळण्याचे संकेत आहेत, म्हणजे नवीन डीलिंग होऊ शकते, नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते। कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण कराल। भावंडांमधील प्रेम वाढले की जवळच्या नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता देखील आहे। चंद्राचा शुक्राशी संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल। मोकळ्या मनाने संवाद साधल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील। प्रियजनांपासून दूर वाटत असल्यास हे अंतर कमी करण्यासाठी तुम्ही या आठवड्यात प्रयत्नशील राहाल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना काहीसा त्रासदायक ठरू शकतो, तेव्हा एकाग्रता वाढवून अध्ययनात वारंवार येणाऱ्या समस्या आणि अडथळ्यांवर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा। हे अडथळे पार करूनच तुम्ही अभ्यासात पुढे जाऊ शकता। उच्च शिक्षणासाठी हा कालावधी अनुकूल आहे। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 1 व 8, शुभ दिवस आहे मंगळवार व गुरुवार। तसेच मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा। वृषभ रास
वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चढउतारांचा असला तरी एकंदरीतच सकारात्मक राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि सामाजिक जीवन आनंददायी राहील. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळेल. अनेक वादांमधून तुमची सुटका होईल. यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून शारीरिकदृष्ट्या निरोगी असलात तरी मानसिकदृष्ट्या थोडा तणाव जाणवू शकतो. अनावश्यक राग टाळा, कारण त्याचा तुमच्या मानसिक व शारीरिक प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. स्नायू किंवा रक्तांशी संबंधित काही किरकोळ समस्या तुम्हाला या आठवड्यात उद्भवू शकतात. त्यामुळे त्याबाबत जागृत राहून डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रतिभा विकसित करण्याची संधी मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि अभ्यासात तुमची रुची वाढणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात घेणं सोपं जाईल. व्यावसायिकांसाठी हा महिना अनुकूल असून त्यांच्या योजना आणि व्यापार दोन्ही पुढे जाणार आहे आणि प्रगतीपथावर तुम्ही उत्तम घोडदौड कराल. आंतरराष्ट्रीय संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. तुम्ही शिस्तीत सर्व कामे योग्य वेळात पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्हाला वरिष्ठांची शाबासकी आणि वाहवा मिळेल. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. तुम्ही काही आर्थिक गुंतवणूक देखील करू शकता. मात्र अनावश्यक गुंतवणूक टाळा आणि कोणत्याही चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. गुंतवणुकीच्या संदर्भात तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला खर्चात वाढ झाल्याने मन थोडे चिंतित राहू शकते. मात्र आठवड्याच्या मध्यानंतर तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे आणि धनवृद्धीचे अनेक योग आहेत. कौटुंबिक संबंध मजबूत होतील आणि नवीन मित्रांची भेट होईल. प्रणयी जीवनासाठी हा महिना अत्यंत अनुकूल असून तुम्ही एकमेकांचा आदर करून तुमचे नाते दृढ करण्यासाठी एकमेकांवर विश्वास दाखवाल. विवाह इच्छुकांना विवाहाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवविवाहितांसाठी हा महिना अत्यंत अनुकूल असून तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रेम आणि आपुलकी वाढणार आहे. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत चांगला असून तुमच्या अध्ययनात तुम्ही अधिक लक्ष द्याल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा व हिरवा. शुभ अंक आहे 2 व 7. तसेच या आठवड्याचे शुभ दिवस आहेत सोमवार व शुक्रवार. तसेच वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री दुर्गा मंदिरात जाऊन देवीची पूजा अर्चा करा. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु योग्य नियोजनाने तुम्ही त्यावर मात करू शकाल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पोटाशी संबंधित समस्या जसे की पचनशक्ती बिघडणे किंवा ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहार विहार नियंत्रित ठेवा. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळा. सर्दी खोकला आणि ताप यासारख्या सामान्य समस्या देखील उग्र रूप धारण करू शकतात. तेव्हा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हवामानातील बदलांपासून स्वतःचे संरक्षण करा. मानसिक ताण आणि चिंता टाळण्यासाठी ध्यान आणि योगासने करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तुमच्यासाठी हितकारक ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल. परंतु कामाचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, कारण त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी या आठवड्यात महत्त्वाचे ठरणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या नवीन प्रकल्पांवर काम सुरू होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला फायदा होईल. परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे चांगले, कारण विचलित लक्ष हे उपयोगाचे नाही. आर्थिक व्यवहार हा आठवडा सरासरी असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरीही अनपेक्षित खर्च देखील वाढू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. अनावश्यक खरेदी टाळा आणि कर्जाशी संबंधित काही समस्या उद्भवणार नाहीत याबाबत काळजी घ्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना जपून करा. आठवड्याच्या मध्यात काही प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात काही गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद साधा. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबतचे संबंध चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात असलेल्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक संवाद साधा. मुलांना त्यांच्या अभ्यासात किंवा इतर कामांमध्ये तुमचे मार्गदर्शन आणि पाठिंबा आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे काय आहे हे एकदा नीट ऐकून घ्या. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा आणि नारंगी. शुभ अंक आहेत 3 व 5 आणि शुभवार आहेत बुधवार व शुक्रवार. तसेच मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करा. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र फळे घेऊन येणार आहे. काही बाबतीत यश मिळेल तर काही ठिकाणी यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यात तुम्हाला संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. खांद्याच्या दुखण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जुनाट आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती सावधगिरी बाळगा. पोटाशी संबंधित समस्या जसे की अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान किंवा योगासने करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही नवीन आव्हानांना सामोरे जावं लागू शकते. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, कारण त्यांचे सहकार्य या आठवड्यात तुम्हाला काही लाभ घडवून देऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येऊ शकतो, पण कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. भागीदाराच्या व्यवसायात सावधगिरी बाळगा. नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला यश या आठवड्यात मिळू शकते. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आर्थिक आघाडीवर हा आठवडा साधारण असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरीही अनपेक्षित खर्च देखील वाढू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कर्ज घेणे किंवा कर्ज देणे ह्या दोन्ही गोष्टी या आठवड्यात टाळलेल्या बऱ्या. अनावश्यक खरेदी टाळा. आठवड्याच्या मध्यात काही प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण ते मर्यादित स्वरूपात असेल. त्यावर अधिक खर्च वाढणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात काही गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद साधा. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात असल्याना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक संवाद साधा. मुलांच्या संबंधित काही चिंता या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांना सतावू शकतात. या आठवड्यात प्रवासाचे योग देखील आहेत. लहान किंवा मोठे प्रवास होऊ शकतात जे तुमच्यासाठी लाभकारक ठरतील. प्रवासातून काही नवीन अनुभव मिळतील. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गुलाबी आणि पिवळा. शुभ अंक आहे 2 व 7 आणि शुभवार आहे सोमवार व शुक्रवार. तसेच कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय चंद्रग्रहाशी संबंधित वस्तूंचे म्हणजेच तांदूळ, दूध इत्यादीचे दान करा. राहू काळ कसा ओळखावा? राहू काळ कोणत्या वारी किती वाजता असतो आणि राहू काळाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी कोणता जप करावा इत्यादी माहितीपर व्हिडिओसाठी वरती आय बटनवर तुम्ही क्लिक करू शकता. सिंह राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा काही महत्त्वाचे बदल आणि नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य अधिक प्रभावी ठरेल आणि तुम्ही आपल्या संघटित विचारसरणीने व सहानुभूतीपूर्ण स्वभावाने लोकांची मने जिंकू शकाल. सकाळी फोन उघडण्यापूर्वी 3 दीर्घ श्वास घ्या आणि पोटावर आपला हात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे घडणाऱ्या गोष्टींबद्दल सूचना मिळू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला खर्चाची अधिकता मनाला
तुम्हाला त्रास देऊ शकते. आठवड्याच्या मध्यभागी दानधर्म आणि मदत कार्यामध्ये वाढ करा. आठवड्याच्या शेवटी भागीदारीचा प्रस्ताव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या ऊर्जेचा रचनात्मक दिशेने उपयोग करा. संवादात सौम्यता ठेवा आणि कोणावरही संशयातीत दृष्टीने पाहू नका. या आठवड्यात तुम्हाला नवीन कामांची सुरुवात करण्याची संधी मिळेल. कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे आणि सध्याच्या नोकरीत पदोन्नतींचे योग देखील आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण अधिक असू शकतो, त्यामुळे भावना बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतील. काही नवीन व्यावसायिक शक्यता दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी व्हाल आणि आर्थिक स्थिती देखील या आठवड्यात तुमची उत्तम राहणार आहे. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांना तुमच्या संबंधामध्ये जवळीक निर्माण होईल. तरीही तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधात प्रगाढता येईल आणि एक नवीन सुरुवात शक्य आहे. कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले राहील. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे, परंतु काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. तुमचा आत्मविश्वास आणि आरोग्य चांगले राहील, पण आपल्या शक्तीचे संतुलन राखणे आवश्यक आहे. म्हणजेच योग्य ठिकाणी योग्य ती ऊर्जा वापरा. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे राखाडी. तर शुभवार आहे रविवार व मंगळवार. आणि सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे रोज आदित्य हृदय स्तोत्राचा 1 पाठ करा. कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला काही गोष्टींमध्ये यश मिळणार आहे, तर काही ठिकाणी यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक तत्परता दाखवावी लागेल, ज्यामुळे लाभाची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विक्री आणि मार्केटिंगशी संबंधित लोकांना नोकरीत ह्या आठवड्यात बढती मिळू शकते. व्यवसायात सुधारणा करण्याची संधी मिळेल. तुम्ही काही नवीन करू शकता. नवीन संधी शोधताना तुम्ही योग्य निर्णय घ्याल हे महत्त्वाचे आहे. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. मात्र आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त काम करावे लागू शकते, तेव्हा कामाचे नीट नियोजन करा. वैवाहिक जीवनासाठी या आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून तुम्ही तुमच्या जोडीदाराला योग्य वेळ देऊ शकाल. एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरायलाही जाऊ शकता. विवाहितांना त्यांच्या जोडीदारासोबत सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात मंगल कार्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे किंवा नातेवाईकांकडून मंगल कार्याचे आमंत्रण मिळेल. कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा छोटासा अपघात घरातल्या घरात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. ताणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, तसेच पचन संस्थेवरही कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. म्हणजेच जेवणानंतर योग्य ती विश्रांती घेऊनच प्रवासाला बाहेर पडा. त्यामुळे मानसिक गोंधळात तुम्ही बळी पडणार नाही. रक्तदाब नियमितपणे तपासत राहा. या आठवड्यात तुम्हाला चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अधिक लाभ होईल. मात्र ऐनवेळी कुठल्याही प्रकारची उधार उसनवारी करावी लागू नये यासाठी आर्थिक नियोजन करा, जेणेकरून पुढे काही त्रास उद्भवणार नाही. रचनात्मक कामात अधिक रुची घ्याल. मात्र विचित्र परिस्थिती निर्माण झाल्यास रागावर नियंत्रण ठेवलेले बरे. घरातील समस्या सुटतील, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा त्रासदायक ठरणार आहे. त्यांच्या सभोवतालचे वातावरण अभ्यासापासून त्यांना दूर ठेवण्याची शक्यता असल्याने त्यांनी अभ्यासावर लक्ष जास्त केंद्रित करणे गरजेचे आहे. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 3 व 8 आणि शुभवार आहे बुधवार व शुक्रवार. तसेच कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय जुळ्या मुलांना भेटवस्तू द्या. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा महत्त्वाच्या संधी आणि आव्हाने घेऊन येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतीमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकही मिळेल. विशेषतः जे लोक सर्जनशील किंवा कलात्मक क्षेत्राशी संबंधित आहे
त्यांना ह्या आठवड्यात उत्तम संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र कोणत्याही नवीन गुंतवणुकीपूर्वी योग्य संशोधन करणे महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामाचे नियोजन योग्य प्रकारे करा. या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये नवीन ऊर्जा संचारेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक जवळीक निर्माण करू शकाल. अविवाहितांसाठी नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत भेटीगाठी होतील. आरोग्याच्या दृष्टीने तुळ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून उत्साही वाटेल. मात्र कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे योग्य ती विश्रांती घेणे आवश्यक आहे. पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने आहारावर नियंत्रण ठेवा. योग आणि ध्यान तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे व त्यामुळे तुम्हाला लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बचतीकडे लक्ष द्या आणि या आठवड्यात तुम्हाला काही प्रमाणात जुनी गुंतवणूक फायदेशीर देखील ठरणार आहे. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण काही विचलित करणारे घटक त्यांना त्रास देऊ शकतात. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीय आणि अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या. तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे निळा आणि पांढरा. शुभ अंक आहे 6 व 8. तसेच या आठवड्याचे शुभवार आहेत मंगळवार व शुक्रवार. तसेच तुळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी व शुक्रवारी श्री महालक्ष्मीचे दर्शन घ्या. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काही महत्त्वाचे बदल आणि नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून पुढे जावे लागेल. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही तुमच्या दृढनिश्चयाने आणि कठोर परिश्रमामुळे त्यावर मात कराल. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल जे तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या नेतृत्वातील प्रकल्पांना यश मिळणार असून वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यवसायात नवीन सौदे निश्चित होण्याची शक्यता आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. मात्र कोणत्याही नवीन गुंतवणुकीपूर्वी योग्य जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे कामाचे योग्य ते नियोजन करा. या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात काही चढउतार येऊ शकतात. कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या जातकांच्या नातेसंबंधात काही चढउतार येऊ शकतात. कुटुंबात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा. प्रेमसंबंधात असलेल्यांनी आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहितांसाठी नवीन संबंध जुळण्यास थोडा वेळ लागू शकतो. संयम ठेवा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही वाटेल. मात्र ताणामुळे डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान यांचा सराव जरूर करा. बाहेरचे खाणे टाळा आणि पौष्टिक आहार घ्या. वाहन चालवताना योग्य ती सावधगिरी बाळगा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा महत्त्वाचा आणि मध्यम राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्हाला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. मानसिक शांतता राखण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. काही स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे चॉकलेटी व काळा. शुभ अंक आहे 9. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. तसेच वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी व शनिवारी आपल्या घरातील वृद्धांच्या तळपायांना काशाच्या वाटीने तिळाचे तेल लावून मॉलिश करा.
धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहेत, तर काही ठिकाणी संयम राखणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा, कारण त्या तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचे कार्यकौशल्य दिसून येईल. वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. व्यवसायात नवीन संपर्क वाढतील आणि काही नवीन करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन करणे आवश्यक आहे. आठवड्याच्या मध्यात कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करा. धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल आणि जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात असलेल्यांनी आपल्या जोडीदारासोबत अधिक जवळीक अनुभवास येईल. अविवाहितांसाठी नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे, पण घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्रपरिवारासोबत भेटीगाठी आनंददायक ठरतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा धनुराशीच्या जातकांना सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साहवर्धक वाटेल. जास्त कामामुळे किंवा प्रवासाने थोडा थकवा जाणवू शकतो, पण त्याबाबत योग्य ती काळजी घ्या. योग्य विश्रांती घेतल्यास तो थकवा देखील दूर होईल. पोटाशी संबंधित काही किरकोळ समस्या ह्या आठवड्यात उद्भवू शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि ध्यान आणि योगाचा उपयोग करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहणार असून अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे आणि अनावश्यक खर्चांना कात्री लावणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल किंवा प्रवास कराल. मानसिक शांतता राखण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळेल. प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध होईल. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा व नारिंगी. शुभ अंक आहे 3 व शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय, घरातून बाहेर पडताना रोज पिवळ्या रंगाचा टिळा कपाळी धारण करावा. मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रहस्थितीनुसार काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. व्यावसायिकांसाठी आठवड्याचा शेवटचा काळ विशेष यशस्वी ठरणार आहे. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रगती साधता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. जुन्या मार्गातूनही धनलाभाची शक्यता आहे. तथापि सरकारी यंत्रणेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या वादात ह्या आठवड्यात तुम्ही न पडलेले बरे. नोकरदार व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होतील. मात्र या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळलेले बरे, कारण आर्थिक नुकसानीचे काही संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती उत्तम राहण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बऱ्याच इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि नवीन लोकांशी भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. पालकांप्रती तुमचे प्रेम वाढणार आहे. प्रियजनांशी सहानुभूतीपूर्वक संबंध निर्माण झाल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. तथापि कौटुंबिक मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. शांत आणि मनमोकळ्या संवादातून गैरसमज दूर होणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये तुमचे नाते अधिक दृढ होईल. वैयक्तिक नातेसंबंधात सुसंवाद साधण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तथापि मेष राशीतील शुक्रामुळे काही किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खुल्या मनाने संवाद साधून समस्या सोडवण्यावर अधिक भर द्या. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे योग या आठवड्यात जुळून येण्याची शक्यता आहे आणि विवाहितांना जीवनसाथीची चांगली साथ मिळणार आहे. या आठवड्यात तुमचे मन प्रसन्न राहील आणि रक्ताभिसरण देखील सामान्य राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्यतः चांगला राहील. कोणत्याही परिस्थितीत कौटुंबिक वादविवाद टाळलेले बरे. गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्या. एकंदरीतच मकर राशीसाठी हा आठवडा काही संधी आणि काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. संयम आणि योग्य नियोजनाने तुम्ही या आठवड्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे काळा व जांभळा. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार.
तसेच मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, एका वृद्ध जोडप्याला काळ्या रंगाच्या 2 छत्र्या भेट द्या. कुंभ राशीच्या जातकांसाठी आठवडा नवीन संधी आणि काही नवीन आव्हाने घेऊन येणारा ठरू शकतो. ग्रहांची स्थिती पाहता या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमधून यश मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा आपले प्रयत्न कमी पडणार नाही याची योग्य ते काळजी घ्या. शनी महाराजांच्या 7.5चा प्रभाव असल्याने काही बाबतीत अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक राहील. या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने उत्तम खाद्यपदार्थांचे सेवन करण्यावर विशेष भर द्या. तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. एकूणच प्रकृतीकडे लक्ष दिल्यास आणि शिस्तबद्ध जीवनशैली ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. याबाबत कुठलीही चिंता करू नका. अनावश्यक चिंता मात्र त्यापासून दूर राहा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून पदोन्नती किंवा आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमचा फायदा होणार आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात सुधारणा दिसून येतील आणि आर्थिक प्राप्तीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना किंवा गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले उचललेली बरी. शनी महाराजांच्या 7.5चा काळ असल्याने अनावश्यक खर्चांना कात्री लावा. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मनाला अधिक आनंद आणि चिंतामुक्तता मिळेल. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. घरात लहान सहान मतभेदामुळे काही तणावाचे क्षण निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. इतरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. या आठवड्यात काही अशक्य वाटणारी कामे शक्य होण्याची ऊर्जा जाणवेल. शनीची 7.5 सुरू असल्यामुळे तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. चांगली कर्मे तुम्हाला सकारात्मक परिणाम देतील. नुकताच पार पडलेला शनिप्रदोष आणि अपरा एकादशीचा प्रभाव तुमच्यावर या आठवड्यात दिसून येऊ शकतो, त्यामुळे धार्मिक कार्यांमध्ये आपले मन रमवलेले चांगले. एकंदरीतच कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असणार असून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सामाजिक संबंध सुधारतील. आर्थिक बाबतीत आणि आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य नियोजनाने तुम्ही या आठवड्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकाल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे निळा आणि शुभवार आहे बुधवार व शनिवार. तसेच कुंभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय, जे पुरुष आहेत कुंभ राशीचे आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या दोघांसाठीही वेगवेगळी सूचना आहे. सूचना नीट ऐका. जे पुरुष जातक आहेत कुंभ राशीचे त्यांनी काळ्या रंगाचा दोरा आपल्या उजव्या पायात मनगटाजवळ बांधा. तसेच जे स्त्री जातक आहेत कुंभ राशीचे त्यांनी काळ्या रंगाचा दोरा आपल्या डाव्या पायात मनगटाजवळ, म्हणजे पायाचं मनगट म्हणजे जिथे आपण घोट्याची जागा असते त्या ठिकाणी बांधा. मीन राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम फलदायक ठरणार असून अनेक बाबतीत तुम्हाला सकारात्मकता अनुभवास येईल, तर काही ठिकाणी संयम आणि काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीच्या क्षेत्रात थोडा संघर्ष संभवतो, पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आव्हानांना सामोरे जाल. व्यापारामध्ये मेहनत अधिक घ्यावी लागेल, पण त्यातून यश मिळण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक लोकांना नवीन भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात चांगला आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक प्रगती आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि समाजातील लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. मीन राशीच्या जातकांसाठी विवाहितांसाठी आनंदाचे क्षण असतील. नातेसंबंधात काही प्रमाणात भावनिक चढउतार येऊ शकतो, त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या आणि समोरच्याची बाजू समजून घ्या. मीन राशीच्या जातकांना प्रेमसंबंधात या आठवड्यात प्रगाढता येईल आणि नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या जातकांसाठी शक्यतो तेलकट पदार्थ व मसालेदार पदार्थापासून स्वतःला दूर ठेवा व घरचे जेवण स्वीकार करा. कानाच्या दुखण्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला काही भावनिक कमीपणा घ्यावा लागू शकतो. किरकोळ आजार जाणवू शकतात, त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि सकारात्मक मन ठेवा. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम फलदायक असणार असून काही खर्च करावे लागतील, पण त्याचबरोबर चांगली प्रगती देखील होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम फलदायक असणार असून काही खर्च करावे लागतील, पण त्याचबरोबर चांगली प्रगती देखील होणार आहे, तसेच प्राप्ती देखील होणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे असून गुंतवणुकीतून आर्थिक लाभ संभवतो. बचत किंवा कमी जोखमीच्या गुंतवणुकीत योग्य निर्णय घेतल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शांतता राखण्यासाठी आणि नकारात्मकता टाळण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान करा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांना बुद्धिमत्तेने सामोरे जा. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. या आठवड्यात तुम्ही पूजे अर्चेमध्ये व्यस्त राहाल. रोजगाराच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि जी कामे बिघडली होती ती या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. सततच्या अपयशाने निराश मात्र होऊ नका. कामात आळस करू नका. रिकाम्या वेळात मन एकाग्र करून ध्यान व योग ह्याचा अवलंब करा. सरकारी कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. प्रवासाचे योग संभवतात. आठवड्याच्या सुरुवातीला काही नवीन उत्पन्नांचे स्रोत निर्माण होतील. आठवड्याच्या मध्यावर खर्चाची अधिकता मनाला त्रास देऊ शकते. डोकेदुखी आणि डोळ्यांचे दुखणे संभवते, तेव्हा त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या शेवटी खूप शुभकारक अशी फलप्राप्ती होणार आहे. जे काही हवे आहे ते मिळणार आहे. विवाह निश्चित होऊ शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासात एकाग्रता राहील, परंतु स्पर्धेमुळे जास्त मेहनत घ्यावी लागेल. या आठवड्यात आत्मचिंतन आणि वृद्धीवर लक्ष केंद्रित करा. आरोग्य आणि ऊर्जेच्या पातळीकडे लक्ष द्या. स्वतःची काळजी घ्या आणि संधीचा सदुपयोग करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व शुभ रंग आहे पिवळा आणि शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. तसेच मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय अंघोळीच्या पाण्यात रोज 1 चमचा आंबे हळद घालून स्नान करा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 25 मे ते 31 मे ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या चॅनेलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून आपोआप मोफत प्राप्त होईल. तसेच फटाफट राशी भविष्य हा व्हिडिओ देखील नक्की पहा. 12 मिनिटात 12 राशींचे फटाफट राशी भविष्य हा व्हिडिओ देखील लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.